हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो सब्जेक्ट डीसी मशीन्स अँड ट्रान्सफॉर्मर म्हणजेच डीएमटी हा सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल ब्रांचला सेकंड इयरला फोर्थ सेमिस्टरला. चला तर मग बाळांनो स्टार्ट करूयात डीएमटी हा सब्जेक्ट. या सब्जेक्ट मध्ये आज आपण पाहतो युनिट नंबर 1 मधला चॅप्टर नंबर 1 डीसी जनरेटर. ठीक आहे, युनिट नंबर 1 मध्ये चॅप्टर नंबर 1 आहे डीसी जनरेटर. तो आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करत आहोत. यामध्ये तुम्हाला सर्व काही डीसी जनरेटरचे पॉइंट्स, इम्पॉर्टंट पॉइंट्स पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिले तर हे समजून घ्या की इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकलची इलेक्ट्रिकल एनर्जी कशी कन्वर्ट होते किंवा इलेक्ट्रिकलची मेकॅनिकल कशी कन्वर्ट होते. इकडे पहा, कन्वर्जन समजून घ्या. मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्जन. इट इज पॉसिबल टू कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी बाय मीन्स ऑफ डीसी मशीन कॉल्ड डीसी जनरेटर. बघा, एक अशी डीसी मशीन आहे जी मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करू शकते. त्या डीसी मशीनला म्हणतात डीसी जनरेटर. ओके, आता द डीसी मशीन विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज डीसी जनरेटर. इथे आपल्याला दिसतंय डीसी जनरेटर. काय दिसतंय? इकडे दिसतोय प्राइम मूव्हर, इथे दिसतोय डीसी जनरेटर, आणि या ठिकाणी मेकॅनिकल एनर्जी इनपुट केलेली आहे. म्हणजे प्राइम मूव्हर जेव्हा शाफ्टला रोटेट करतो तेव्हा इथं मेकॅनिकल एनर्जी इनपुट केली जाते, आणि डीसी जनरेटर त्या मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीत करतो, आणि त्यामुळे हे ऍप्लिकेशन चालतं, म्हणजे बल्ब लागतो. म्हणजे मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन डीसी मशीनने इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये केलं, म्हणून या डीसी मशीनला नाव पडलं डीसी जनरेटर. पुढे मग इलेक्ट्रिकल मशीन that converts mechanical energy into an electrical energy is called as electric generator. म्हणजेच इलेक्ट्रिक जनरेटर म्हणतो आपण त्याला. तुम्ही म्हणले सर इलेक्ट्रिक जनरेटर का म्हणले तुम्ही त्याला? कारण इलेक्ट्रिसिटी जनरेट केली म्हणून इलेक्ट्रिक जनरेटर. दुसरा एक टाइप येतो बाळांनो, इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल एनर्जी कन्वर्जन. आता उलट करायचंय आपल्याला. बघा, इट इज पॉसिबल टू कन्वर्ट द इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी बाय मीन्स ऑफ डीसी मशीन इज कॉल्ड ॲज डीसी मोटर. याच्यामध्ये असं असतं बाळांनो की एक अशी डीसी मशीन आहे जी इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये करते. त्या डीसी मशीनला म्हणतात डीसी मोटर. म्हणजे इकडून इलेक्ट्रिसिटी इनपुट केली जाणार, इलेक्ट्रिकल एनर्जी, मग ती डीसी मोटर म्हणजेच डीसी मशीन मध्ये येणार. डीसी मशीन या इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन शाफ्टच्या रोटेशन मध्ये करणार. शाफ्ट रोटेट होतो म्हणजे मेकॅनिकल एनर्जी तयार होते, मेकॅनिकल एनर्जी तयार होते आणि हा लोड वरती लिफ्ट होतो. थोडक्यात इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन शाफ्टच्या रोटेशन मध्ये म्हणजे मेकॅनिकल एनर्जी मध्ये केलं गेलं विथ द हेल्प ऑफ डीसी मशीन नोन ॲज डीसी मोटार. मग द डीसी मशीन विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज डीसी मोटार. म्हणजे मी असं म्हणू का बाळांनो मग की या ठिकाणी जे डीसी मशीन आहे ते सेम आहे, फक्त यूज वेगवेगळा केलाय. मशीन एकच आहे पण कामानुसार नाव बदललं, वर्किंग नुसार त्याचं नेम बदललं. मग डीसी मशीन विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज डीसी जनरेटर. आणि तेच डीसी मशीन विच वेन कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी देन इट इज कॉल्ड ॲज डीसी मोटर. मग डीसी मोटर आणि डीसी जनरेटर हे दोघं ऍक्च्युली एकच मशीन आहे, फक्त त्यांचं वर्किंग अपोजिट आहे. मग डीसी मशीनचे दोन टाइप, वर्किंग नुसार दोन टाइप, डीसी जनरेटर, डीसी मोटर. मग डीसी जनरेटर इज द मशीन विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, हेन्स इट इज कॉल्ड ॲज डीसी जनरेटर. डीसी मोटर इज द डीसी मशीन विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज डीसी मोटर. इथे मेकॅनिकलचं कन्वर्जन इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये होतं आणि इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन इथे मेकॅनिकल एनर्जीत होतं. बर, मग प्रश्न येतो की डीसी मशीन हे दोन पद्धतीने काम करतं. डीसी मोटर म्हणूनही काम करतं, डीसी जनरेटर म्हणूनही काम करतं. बर, मग डीसी मोटर किंवा डीसी जनरेटर याला मी एकत्रितपणे डीसी मशीन म्हणतो. आता हे जे डीसी मशीन आहे याच्यामध्ये दोन वाइंडिंग आहे, फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग. त्यातली जी फील्ड वाइंडिंग आहे इट इज स्टेशनरी. फील्ड वाइंडिंग ही स्टेशनरी आहे, याचा अर्थ त्यात कुठलाही मुव्हेबल पार्ट नाही. आणि आर्मेचर वाइंडिंग ही मुव्हेबल आहे,
म्हणजे त्यामध्ये मूवेबल पार्ट आहे. मग फील्ड वाइंडिंग ही स्टेशनरी आहे, आर्मेचर वाइंडिंग ही मूवेबल आहे. द आर्मेचर वाइंडिंग इज माउंटेड ऑन द शाफ्ट. आर्मेचर वाइंडिंग मोशन मध्ये, म्हणून तिला एका शाफ्टवर माउंट केलं जातं, सो दॅट इट कॅन रोटेट फ्रीली. शाफ्टवर माउंट केल्याशिवाय आर्मेचर वाइंडिंग कशी रोटेट होणार, म्हणून आर्मेचर वाइंडिंगला शाफ्टवर आपण माउंट केलं जेणेकरून ती फ्रीली रोटेट होऊ शकते. द कन्स्ट्रक्शन ऑफ द डीसी जनरेटर अँड डीसी मोटर इज सेम. डीसी मोटर आणि डीसी जनरेटर दोघांचं कन्स्ट्रक्शन सेम आहे, फक्त त्यांचं वर्किंग अपोजिट आहे. दॅट मीन्स वी कॅन यूज सेम डीसी मशीन ॲज डीसी मोटर अँड डीसी जनरेटर. म्हणजे एकाच डीसी मशीनला आपण डीसी मोटर म्हणूनही यूज करू शकतो, डीसी जनरेटर म्हणूनही यूज करू शकतो. काय डाऊट आहे का पहा बरं. पुढे ज्याला मी हायलाइट केले तेच तुमच्यासाठी नोट्स आहेत बाळांनो, वेळ जाऊ नये म्हणून हायलाइट करून ठेवलेलं आहे. पुढे आता ह्या ज्या वाइंडिंग्स आहेत, मला डीसी मशीनचा यूज करायचा आहे ऍज अ डीसी जनरेटर म्हणून. डीसी मशीनचा यूज ऍज अ डीसी जनरेटर म्हणून करायचा असेल तर मला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची मेकॅनिकल एनर्जी पासून. त्यासाठी तिथे वाइंडिंग कनेक्ट, दोन वाइंडिंग लागणार आहे, फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग. यांचा यूज कसा करायचा ते पाहूयात. बघा, टू ऑपरेट डीसी मशीन ऍज अ डीसी जनरेटर, फील्ड वाइंडिंग इज कनेक्टेड अक्रॉस डीसी पॉवर सप्लाय. मग फील्ड वाइंडिंग जोडा डीसी पॉवर सप्लायच्या साईडने. फील्ड वाइंडिंग कनेक्ट करा डीसी पॉवर सप्लायला. डीसी करंट स्टार्ट फ्लोइंग थ्रू द फील्ड वाइंडिंग. मग काय होईल, त्या फील्ड वाइंडिंग मधून डीसी करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. कारण डीसी मशीन काय करतो, मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतो, म्हणून त्याचं नाव पडलं डीसी जनरेटर. आता डीसी जनरेटरने डीसी करंट त्या ठिकाणी डेव्हलप केला, जनरेट केला, आणि तो फ्लो व्हायला लागला फील्ड वाइंडिंग मधून. म्हणजे फील्ड वाइंडिंग मी डीसी पॉवर सप्लायला कनेक्ट केली, म्हणून जनरेट झालेला डीसी करंट त्या फील्ड वाइंडिंग मधून फ्लो होतोय. द फील्ड वाइंडिंग इज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड इन द एअर गॅप बिटवीन द आर्मेचर अँड फील्ड वाइंडिंग. आता फील्ड वाइंडिंगच्या पुढे आर्मेचर वाइंडिंग आहे. फील्ड वाइंडिंग मध्ये करंट फ्लो होतोय आणि आर्मेचर वाइंडिंग रोटेट होतीये. त्यामुळे काय होतं की त्यांच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते. काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मग आर्मेचर वाइंडिंग इज रोटेटिंग वाइंडिंग विच इज माउंटेड ऑन द शाफ्ट. आता आर्मेचर वाइंडिंग ही रोटेटिंग वाइंडिंग आहे, ती शाफ्टवर माउंट केलेली आहे. असं समजा इकडे फील्ड वाइंडिंग आहे, ही स्टेशनरी आहे, हा शाफ्ट आहे, त्याच्यावर ही झाली आर्मेचर वाइंडिंग. आता जेव्हा ह्या फील्ड वाइंडिंग मधून डीसी करंट फ्लो होईल तेव्हा डीसी फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग मध्ये थोडासा एअर गॅप आहे. या वाइंडिंग मधून फील्ड वाइंडिंग मधून करंट फ्लो व्हायला लागला का मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते. या मॅग्नेटिक फील्डच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळं आर्मेचर वाइंडिंग रोटेट व्हायला लागते या शाफ्टवर. आणि नंतर अ लोड सच ॲज इलेक्ट्रिक लॅम्प इज कनेक्टेड अक्रॉस द आर्मेचर वाइंडिंग. आता आर्मेचर वाइंडिंग मध्ये जो करंट डेव्हलप झाला मॅग्नेटिक फील्ड मुळे, त्यामुळं तो करंट इलेक्ट्रिक लॅम्पाशी गेला आणि इलेक्ट्रिक लॅम्पचा बल्ब लागला. म्हणजे डीसी जनरेटर thus takes मेकॅनिकल एनर्जी ऍज इनपुट एनर्जी. म्हणजे डीसी जनरेटर काय करतो, मेकॅनिकल एनर्जीला ऍज अ इनपुट एनर्जी म्हणून ऍक्सेप्ट करतो आणि तिचं कन्व्हर्जन करतो, तिला डिलिव्हर करतो ऍज अ इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणून, ऍज अ डीसी करंट म्हणून फील्ड वाइंडिंग मध्ये, फील्ड वाइंडिंग मधून आर्मेचर वाइंडिंग मध्ये, आर्मेचर वाइंडिंग मधून बल्ब पर्यंत. मग बल्ब लागतो. काय डाऊट आहे कनेक्शन मध्ये. पुढे आता मला कळालं कनेक्शन कसं केलंय तुम्ही एकंदर, पण डीसी मशीनचं कन्स्ट्रक्शन मला करायचंय. एक डीसी मशीन तयार करायचंय जे ऍज अ डीसी जनरेटर म्हणून काम करेल. असं डीसी मशीन मला त्यात तयार करायचंय. मग मला काय काय वस्तू लागतील, सगळ्यात पहिले तर आपल्याला मटेरियल कलेक्ट करावं लागेल. आपल्याला पहिले जे काही लागतात ज्या गोष्टी त्या कलेक्ट कराव्या लागतील. सगळ्यात पहिले काय लागतं माहितीये, सगळ्यात पहिले लागतं बाळांनो तुम्हाला डीसी जनरेटर. बघा डीसी जनरेटर बघा काय काय, अगोदर बघून घ्या काय काय. हे एक डीसी जनरेटर आहे. याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येतंय की हा जो कडेचा सर्कल आहे, या सर्कलचा हा जो कडेचा पार्ट आहे, हा याला म्हणतात योक. काय म्हणतात, योक. बरं योकच्या आतमध्ये हा झाला योकचा भाग, हा योकचा भाग आहे आतला भाग, जिथे मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते. त्यानंतर हे झाले पोल्स, हे झाले पोलचे शू. ठीक आहे, हा झाला शाफ्ट, शाफ्टच्या कडेने ही झाली आर्मेचर वाइंडिंग. हे बघा इथं हा झाला शाफ्ट, शाफ्टच्या आतमध्ये ही झाली आर्मेचर वाइंडिंग.
ही आर्मेचर वाइंडिंग आहे आणि ही झाली कडेने बघा इथं इथं गुंडाळलेली दिसते की फील्ड वाइंडिंग. मग कडेचा योक हे पोलवर बांधलेली ही कोणती वाइंडिंग? फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंगच्या आतमध्ये आर्मेचर वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग माउंट केलेली आहे शाफ्टवर. कळालं एकंदर काय काय त्यात? जरा एकदा थोडं व्यवस्थित बघा, एक मिनिट. इथे बघा बरं, इथे व्यवस्थित दिसेल. हा कडेचा जो आहे ना याला म्हणतात योक. हे जे आहेत ना हे चार साइडने हे आहेत पोल्स, हे आहेत पोलचे शू. या पोलवर गुंडाळलेली ही जी वाइंडिंग दिसते का, हे बघा ही वाइंडिंग, ही वायर, याला म्हणतात फील्ड वाइंडिंग, जी स्टेशनरी आहे. त्यानंतर इथे आतमध्ये आहे शाफ्टिंग. नंतर ही आहे आर्मेचर वाइंडिंग, जी या शाफ्टवर रोटेट होऊ शकते. आर्मेचर वाइंडिंगचा जो करंट आहे तो मला बाहेर घ्यायचा आहे, त्याकरता इथं प्रोव्हाइड केलेले आहेत हे ब्रश आणि ब्रश कनेक्ट केलेत ह्या कॉम्युटेटरला. कॉम्युटेटर, हे ब्रश, आर्मेचर वाइंडिंग, शाफ्ट. मला वाटतं याचे सगळे कॉम्पोनंट कळालेत, बघून घ्या. ओके, आता एक एक पाहायचं. आता ही फिगर खूप महत्वाची आहे, खूप वेळा एक्झामला आलेली आहे. इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ डीसी जनरेटर. डीसी जनरेटरचे इम्पॉर्टंट पार्ट कोणकोणते पाहिले? योक, फील्ड वाइंडिंग, पोल शू, आर्मेचर वाइंडिंग नंतर कॉम्युटेटर, ब्रश, गिअर आणि बिअरिंग. या प्रत्येक टॉपिकला आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. सगळ्यात पहिले पाहूया योक. खूप जास्त वेळा एक्झामला आलाय, तुमच्या समोरच पाहू शकता तुम्ही. आता योक जर पाहिला तर बघा, योक इज अ डीसी मोटर ऍक्ट एज द आउटर कव्हर ऑफ डीसी मोटर. डीसी मोटरचं जे आउटर कव्हर आहे, आउटर कव्हर, त्याला म्हणतात योक. योक इज अ फ्रेम. योक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, डीसी मोटरची फ्रेम. इट प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू द रोटेटिंग आर्मेचर वाइंडिंग अँड फील्ड वाइंडिंग अँड पोल्स. लक्षात ठेवा, आर्मेचर ही रोटेटिंग वाइंडिंग आहे आणि ह्या रोटेटिंग वाइंडिंगला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं काम या योकचं आहे. परत डीसी मोटरमध्ये अजून काही इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत, त्यांना सुद्धा प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं काम योकचे. योक प्रोव्हाइड प्रोटेक्शन ऑफ द अदर इम्पॉर्टंट पार्ट्स इनसाइड द डीसी मोटर. ही एक फ्रेम आहे जी आतल्या पार्टला प्रोटेक्ट करते. योक इज अन आयर्न बॉडी विच प्रोव्हाइड पाथ फॉर द फ्लक्स. योकचा अजून एक उपयोग आहे, योक हा बनतो लोखंडापासून, आयर्न बॉडी पासून तो बनलेला आहे. त्यामुळं आयर्न बॉडी पासून बनल्यामुळं त्यातून मॅग्नेटिक फ्लक्सचा फ्लो होऊ शकतो. म्हणून तो मॅग्नेटिक फ्लक्सच्या फ्लोसाठी एक पाथ म्हणून ऍक्ट होतो. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तिथं मॅग्नेटिक सर्किट कंप्लीट होतं. कारण योक हा आयर्न बॉडीचा बनलेला आहे, त्यातून मॅग्नेटिक फ्लक्सचा पाथ फ्लो होऊ शकतो. इट प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट टू द पोल्सला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करायचं काम योक करतो. कळालं का रे योक? ओके, मग पोल्सला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतो. आयर्न बॉडी असल्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्सला पाथ प्रोव्हाइड करतो. योक याशी फ्रेम आहे जी इंटरनल अनदर पार्ट्सला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते. परत हा जो योक आहे हा डीसी मोटरला ऍज अ आउटर कव्हर म्हणून काम करतो. ठीक आहे, योक कोणत्या मटेरियल पासून बनतो? योक जनरली बनतो कास्ट आयर्न पासून, सिलिकॉन स्टील पासून, रोल्ड स्टील पासून, कास्ट स्टील पासून. कास्ट आयर्न, सिलिकॉन स्टील किंवा मग रोल्ड स्टील किंवा मग कास्ट स्टील यांच्यापासून बनतो. जनरली आयर्न आणि आयर्नचे अलॉय याच्यापासून बनतो योक. मला वाटतं योकचं मटेरियल कळालंय. योक हा अशा मटेरियल पासून बनतो जिथं रिलक्टन्स कमी आहे, जिथं मॅग्नेटिक फ्लक्स इझिली फ्लो होऊ शकतो, अशा मटेरियल पासून योक बनतो. जिथं रिलक्टन्स कमी असतो, लो रिलक्टन्स असतो. ठीक आहे, आता योक कसा दिसतो तुम्ही जर पाहिला तर हा आहे योक. ही योकची फ्रेम आहे आणि खाली आहे त्याचे सपोर्ट आहेत. योकची फ्रेम आहे, वरती टर्मिनल बॉक्स आहे. काय डाऊट आहे? समजला योक काय? योक जर पाहायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता. आता आपण जी फिगर पाहिली होती ना, हे बघा, हा कडेचं योक आहे आणि हा टर्मिनल बॉक्स आहे, खालचा सपोर्ट आहे. हा बनलेला आहे लो रिलक्टन्स असलेल्या मटेरियल पासून, म्हणजे आयर्न पासून, जसं कास्ट आयर्न, सिलिकॉन स्टील, कास्ट स्टील आहे की नाही. हा मॅग्नेटिक फ्लक्सला पाथ प्रोव्हाइड करतो फ्लो व्हायला, त्यामुळे इथं मॅग्नेटिक सर्किट तयार होतं, कंप्लीट होतं. परत हा या पोल्सला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतो, आतल्या इंटरनल पार्टला प्रोटेक्शन द्यायचं काम करतो. कळालं? तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये लिहायचं फिगर तुम्ही तुमच्या पद्धतीने काढू शकता. त्यानंतर येतो
पोल आणि पोल शू आणि पोलचा कोअर, हे पण खूप वेळा एक्झामला आलंय बरं का बाळांनो. पाहू शकता हा जो आहे ना हा पोल आहे, पोलच्या पुढं हा आहे पोलचा शू आणि त्याच्यावरती गुंडाळलेली आहे फील्ड वाइंडिंग जी स्टेशनरी आहे. ओके, आता इकडे बघा, पोल ऑफ अ डीसी मशीन एज एन इलेक्ट्रोमॅग्नेट. लक्षात ठेवा डीसी मशीनचा पोल म्हणजे एक प्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, एक प्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. दिस वाइंडिंग द फील्ड वाइंडिंग इज वाउंड ओव्हर द पोल. फील्ड वाइंडिंग जी ना ती त्या पोल्सवर अशी गुंडाळलेली असते. ओके, हे जे पोल्स आहेत हे एक प्रकारे मॅग्नेटिक फ्लक्सला फ्लो करतात फील्ड वाइंडिंग मधून. म्हणजे फील्ड वाइंडिंग मधून जेव्हा करंट फ्लो होतो ना, फील्ड वाइंडिंग मधून जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होतो कुठं, तर त्या पोल्स मध्ये. पोल शू इज अन एक्सटेंडेड पार्ट ऑफ द पोल. पोलचा एक्सटेंडेड पार्ट म्हणजे पोल शू. पोल शूचा जो एरिया आहे तो एनलार्ज करण्यात आलेला आहे. पोलचा एरिया कमी आहे पण पोल शूचा एरिया वाढवलेला आहे, एनलार्ज्ड एरिया आहे. या एनलार्ज्ड एरियामुळे काय होतं की त्या ठिकाणी एअर गॅप मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते. त्या ठिकाणी जो एअर गॅप आहे तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ओके, जरा इकडे पाहता. आणि मटेरियल कोणतं आहे तेही बघून घ्या. जनरली लो रिलक्टन्स वाला मॅग्नेटिक मटेरियल आपण वापरतो पोल शू तयार करायला, जसं कास्ट आयर्न, कास्ट स्टील, सिलिकॉन स्टील यापासून बनतो पोल आणि पोल शू. ओके, इकडे पाहू शकता तुम्ही या फिगर मध्ये, हे बघा हे आहेत पोल. ठीक आहे, हा जो पार्ट आहे हा आहे पोल. या पोल वरती फील्ड वाइंडिंग वाउंड केलेली आहे, ही फील्ड वाइंडिंग आहे. पोलच्या पुढे असतो हा पोल शू. पोलपेक्षा पोल शूचा एरिया एनलार्ज केलेला आहे. का, कारण आर्मेचर वाइंडिंग आणि पोल शूच्या मध्ये हा जो एअर गॅप आहे या एअर गॅप मध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट व्हावी म्हणून हा एरिया एनलार्ज केलेला आहे. हा पोल आणि पोल शू. जेव्हा फील्ड वाइंडिंग आपण वाइंड करतो तेव्हा फील्ड वाइंडिंग मधून करंट फ्लो झाला की या भागात मॅग्नेटिक सर्किट कंप्लीट व्हावं म्हणून लो रिलक्टन्स वाल्या मॅग्नेटिक मटेरियल पासून पोल त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केला जातो. मग पोल शू आणि फील्ड वाइंडिंग कळालं का? ओके, फिगर अशी काढायची अशी या टाइप मध्ये. ओके, त्यानंतर तुम्हाला पाहायचं आहे पुढचं महत्वाचं फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंग पाहू शकता तुम्ही, खूप वेळा एक्झामला आली आहे. द कॉइल वाउंड राउंड द पोल कोअर. आता पोलचा जो कोअर आहे, पोलचा जो काही कोअर आहे त्या कोअर भोवती वाउंड केलेली गुंडाळलेली एक वायर कॉइल म्हणजेच फील्ड वाइंडिंग. द फील्ड कॉइल आर कनेक्टेड इन अ सिरीज विथ इच अदर टू फॉर्म अ फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंग जे सिरीज मध्ये पोल्स आहेत, एका पुढे एक असलेले जे पोल्स आहेत त्याच्यामध्ये सिरीज पद्धतीने वाउंड केलेली ही वायर आहे. सिरीजली वाइंड केलेली म्हणजे एकच वायर चारही पोलवर गुंडाळलेली. बर, फंक्शन काय बरं, जेव्हा फील्ड वाइंडिंग मधून करंट पास होतो, फील्ड वाइंडिंग मधून करंट पास झाला का तुमचे जे पोल्स आहेत ते पोल्स मॅग्नेटाइज होतात. पोल्स मॅग्नेटाइज झाले का त्यामध्ये डेव्हलप होतो मॅग्नेटिक फ्लक्स. तो मॅग्नेटिक फ्लक्स एअर गॅप मध्ये तयार होतो. कुठला एअर गॅप, पोल शू आणि आर्मेचर वाइंडिंग मध्ये जो एअर गॅप आहे तिथं मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो. मग फील्ड वाइंडिंग म्हणजे एक्साइटिंग वाइंडिंग आहे, तिच्यात ऑलरेडी करंट असतो फील्ड वाइंडिंग मध्ये म्हणून तिला एक्साइटिंग वाइंडिंग म्हणतात. फील्ड वाइंडिंग स्टेशनरी, त्यात कुठला मुव्हेबल पार्ट नाही. फील्ड वाइंडिंग वायरची आहे आणि सगळ्यात चांगलं मटेरियल आहे करंट फ्लो करण्याकरता कॉपर, म्हणून फील्ड वाइंडिंग ही जनरली कॉपर पासून बनवलेली असते. इकडे पहा, या ठिकाणी हे पोल्सवर गुंडाळलेली ही जी वायर आहे काय बघा, हीच फील्ड वाइंडिंगची कॉइल अशी गुंडाळलेली आहे, दिसते का? ही फील्ड वाइंडिंगची कॉइल आहे. ही फील्ड वाइंडिंगची कॉइल एकच आहे पण ती सिरीज मध्ये पोल्सवर वाउंड केलेली आहे. या फील्ड वाइंडिंग मध्ये ऑलरेडी करंट फ्लो होत असतो म्हणून हिला एक्साइटिंग वाइंडिंग म्हणतात. जेव्हा फील्ड वाइंडिंग मधून करंट फ्लो होतो तेव्हा हा पोल मॅग्नेटाइज होतो. पोल मॅग्नेटाइज झाला की त्या पोल मधून मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो व्हायला लागतो आणि ही जी आर्मेचर वाइंडिंग आणि हे जे पोल शू आहे याच्यामध्ये हा जो एअर गॅप आहे इथं मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते आणि मग आर्मेचर वाइंडिंग या शाफ्ट भोवती रोटेट व्हायला लागते.
आता फील्ड वाइंडिंग ऑलरेडी करंटने हे असते म्हणून त्याला एक्साइटिंग वाइंडिंग म्हणतात. पण गुड करंटचं मटेरियल आपण वापरलं पाहिजे, चांगल्या करंट फ्लो ज्याच्यातून चांगला करंट फ्लो होतो, ज्याचा रेजिस्टन्स कमी आहे, त्याकरता आपण मटेरियल वापरतो फील्ड वाइंडिंगला कॉपरचं. कॉपर वापरतो आपण. मला वाटतं फील्ड वाइंडिंगचे फंक्शन आणि मटेरियल कळालंय. काय डाऊट आहे? काय डाऊट आहे? बरं, आता फील्ड वाइंडिंगच्या पुढे येतं बाळांनो आर्मेचर कोअर. आर्मेचर वाइंडिंग वेगळी, आर्मेचर कोअर वेगळा. कोअर वरती वायर गुंडाळली तर ते आर्मेचर वाइंडिंग होते. वायर आर्मेचर वाइंडिंग आहे आणि त्याच्यावर गुंडाळली तो आर्मेचर कोअर आहे. बघा, आर्मेचर कोअर इज अ सिलेंड्रिकल ड्रम माउंटेड ऑन द शाफ्ट. शाफ्टवर माउंट केलेला सिलेंड्रिकल ड्रम म्हणजे आर्मेचर कोअर. इट इज प्रोव्हाइडेड विथ अ लार्ज नंबर ऑफ स्लॉट ऑल ओव्हर इट्स पेरिफेरी. त्याची जी पेरिफेरी आहे त्या पेरिफेरीवर खूप सारे छोटे छोटे स्लॉट्स आहेत आणि त्या स्लॉट्सवर गुंडाळले कॉपरची वायर ऍज अ आर्मेचर वाइंडिंग म्हणून. ऑल दीज स्लॉट्स आर पॅरलल टू द शाफ्ट ऍक्सिस. शाफ्टच्या ऍक्सिसला सगळे स्लॉट्स पॅरलल आहे. म्हणजे जर शाफ्ट असा आहे तर सगळे स्लॉट असे पॅरलल आहे त्याला. आर्मेचर कंडक्टर आर प्लेस्ड इन दी स्लॉट. आणि जे काय आर्मेचर कंडक्टर कॉपरची वायर आहे ती त्या स्लॉट मध्ये गुंडाळली जाते. तुम्हाला पाहायचंय इकडे पाहू शकता, पहा तुम्ही, हे बघा हा स्लॉट आहे म्हणजे हा शाफ्ट आहे. शाफ्ट वरती ही झाली आर्मेचर कोअर आणि आर्मेचर कोअर वर हे स्लॉट आहेत. हे स्लॉट या शाफ्टला पॅरलल आहेत आणि हे जे स्लॉट्स आहेत या स्लॉट मध्ये आपण कॉपरची वायर गुंडाळतो म्हणजे आर्मेचर वाइंडिंग गुंडाळतो. काय डाऊट आहे? फंक्शन काय? आर्मेचर कोअर प्रोव्हाइड्स लो रिलक्टन्स पाथ टू द फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्सचा फ्लो व्हावा म्हणून आर्मेचर कोअर लो रिलक्टन्सचा पाथ प्रोव्हाइड करायचं काम करतो. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स इझिली फ्लो व्हावा म्हणून लो रिलक्टन्सचा पाथ प्रोव्हाइड करणे हे आहे फंक्शन आर्मेचर कोअरचं. फील्ड वाइंडिंगने जो मॅग्नेटिक फ्लक्स तयार केला त्या मॅग्नेटिक फ्लक्सला एक इझिली लो रिलक्टन्स पाथ प्रोव्हाइड करणे हे काम आहे आर्मेचर कोअरचं. मग लो रिलक्टन्सचा पाथ म्हणजे जनरली कास्ट आयर्न, कास्ट स्टील, सिलिकॉन स्टील या मटेरियल पासून आर्मेचर कोअर बनवला जातो. मला वाटतं फंक्शन, मटेरियल आणि कन्सेप्ट कळाला. जनरली आर्मेचर कोअर डायरेक्ट यूज केला जात नाही, त्याच्यावरती लॅमिनेशन वापरलं जातं, आहे की नाही. जनरली याच्यावरती लॅमिनेशन वापरलं जातं. लॅमिनेशनमुळे ईडी करंट लॉस होत नाही. ईडी करंट लॉस कमी कमी व्हावा म्हणून त्याच्यावर लॅमिनेशन करून मग आर्मेचर वाइंडिंग केलं जातं. काय डाऊट आहे? पाहू शकता तुम्ही फिगर, ही फिगर काढली बेटर राहील, थोडी डिफिकल्ट होईल, ही काढू शकता तुम्ही. एवढं लिहायचंय तुम्हाला 4 मार्क. त्यानंतरचा पॉइंट येतो, हे बघा साइड व्ह्यू सुद्धा काढू शकता तुम्ही. हे बघा असं स्लॉट्स दाखवायचे, मध्ये हे टीथ दाखवायचे, मध्ये किवे आणि मध्ये हे एअर होल्स आहेत. त्यानंतर येतं आर्मेचर वाइंडिंग. हे पण खूप जास्त वेळा एक्झामला आलंय. द आर्मेचर कंडक्टर मेड अप ऑफ कॉपर आर प्लेस्ड इन द आर्मेचर स्लॉट. आर्मेचर कोअरचे जे आर्मेचर स्लॉट्स आहेत त्या भागामध्ये आपण कॉपरच्या वायरने वाउंडिंग करतो. काय करतो? वाउंडिंग करतो. आर्मेचरचा कंडक्टर आर इंटरकनेक्टेड टू फॉर्म द आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचरचे जे कंडक्टर्स आहेत ते एकमेकांना कनेक्ट केलेले असतात, त्यामुळे आर्मेचर वाइंडिंग तयार होते. मग आर्मेचर कोअरच्या स्लॉट्स मध्ये आपण जी कॉपरची वायर वाउंड करतो त्याला म्हणतात आर्मेचर वाइंडिंग. बर, फंक्शन काय आहे? आर्मेचर वाइंडिंग ऑफ अ डीसी मोटर इज कनेक्टेड टू द एक्सटर्नल डीसी सप्लाय. डीसी मोटर मध्ये आर्मेचर वाइंडिंग ही कनेक्ट केली जाते डीसी पॉवर सप्लायला. डीसी पॉवर सप्लायला कनेक्ट केली जाते आर्मेचर वाइंडिंग. इट कॅरीज आर्मेचर करंट. त्यामुळे आर्मेचर वाइंडिंग मधला करंट फ्लो होतो डीसी पॉवर सप्लायच्या डायरेक्शनने. आता हा जो काही डीसी पॉवर सप्लाय त्या ठिकाणी आर्मेचर करंट फ्लो झाला त्यामुळे त्याच्या पुढे आपण लावतो लोड, म्हणजे बल्ब वगैरे लावतो आणि मग बल्ब काय होतो? ग्लो होतो, म्हणजे करंट ग्लो होतो त्या ठिकाणी. ठीक आहे, यात काय डाऊट आहे? जमेल तुम्हाला? ओके. आणि मटेरियल वापरतात जनरली कंडक्टिंग मटेरियल वापरतात. वाइंडिंग आहे, कॉईल आहे, कॉपर वापरतात जनरली. फील्ड वाइंडिंग पण कॉपरची, आर्मेचर वाइंडिंग पण कॉपरची आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा पार्ट वापरतो डीसी जनरेटर मध्ये, कॉम्युटेटर. प्रत्येक पार्ट खूप वेळा एक्झामला आलाय फिगर सहित. हे आहे तुमचं कॉम्युटेटर. ठीक आहे.
आता या ठिकाणी कॉम्युटेटर असं यूज करू शकता ना, असं यूज करू शकता. दिसतंय कॉम्युटेटरचे हे आहेत लग्स, हे लग्स आहेत आणि मध्ये थोडेसे स्लॉट्स असतात इथे बारीक बारीक. ठीक आहे. आणि इथं इन्सुलेशन पण केलेलं असतं, कॉम्युटेटरवर सुद्धा इन्सुलेशन केलेलं असतं ईडी करंट लॉस कमी व्हावे म्हणून. हे आहे तुमचं कॉम्युटेटर. ठीक आहे. आता हे जे कॉम्युटेटर आहेत, कॉम्युटेटर म्हणजे नेमकं काय जरा बघा. तर बाळांनो आपण पाहत आहोत कॉम्युटेटर हा एक प्रकारचा सिलेंड्रिकल ड्रम आहे, माउंटेड ऑन द शाफ्ट विथ आर्मेचर कोअर. एक प्रकारचा कॉम्युटेटर म्हणजे एक प्रकारचा सिलेंड्रिकल ड्रम आहे जो शाफ्टवर माउंट केला जातो अलॉंग विथ आर्मेचर कोअर. आर्मेचर कोअर पण शाफ्टवर माउंट केलेला आहे आणि आर्मेचर कोअर बरोबर कॉम्युटेटर सुद्धा शाफ्टवर माउंट केला जातो. इट इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ वेज शेप्ड सेगमेंट्स. याच्यावरती सुद्धा खूप सारे सेगमेंट्स असतात, खूप सारे छोटे छोटे सेगमेंट्स असतात यावर. त्या हार्ड ड्रॉन कॉपर पासून तयार केलेल्या असतात. खूप साऱ्या छोट्या छोट्या हार्ड ड्रॉन कॉपर पासून बनवलेल्या सेगमेंट्स असतात वेज शेपच्या. द सेगमेंट्स आर इन्सुलेटेड फ्रॉम इच अदर बाय मीन्स ऑफ मायका. एकदम मायकाच्या थिन लेअरच्या मदतीने लॅमिनेशन केलेलं असतं, इन्सुलेशन केलेलं असतं. तुमचा हा जो कॉम्युटेटर आहे त्या कॉम्युटेटरवर छोटे छोटे सेगमेंट्स आहेत कॉपर पासून बनवलेले आणि या सेगमेंटवर लॅमिनेशन केलं, इन्सुलेशन केलं विथ द हेल्प ऑफ थिन लेयर्स ऑफ मायका. आर्मेचर वाइंडिंग इज ट्रॅप्ड ॲट व्हेरियस पॉइंट. याच्यामध्ये आर्मेचर वाइंडिंग छोट्या छोट्या पॉइंट मध्ये ट्रॅप केलेली असते, छोट्या छोट्या सेगमेंट मध्ये आर्मेचर वाइंडिंग ट्रॅप केलेली असते, आहे की नाही. असे असतात कॉम्युटेटर. फंक्शन्स काय? फॉर अ डीसी जनरेटर इट कन्वर्ट अल्टरनेटिंग ईएमएफ जनरेटेड इंटरनली इनटू अ डीसी व्होल्टेज. अल्टरनेटिंग ईएमएफ चं कन्वर्जन डीसी जनरेटर मध्ये अल्टरनेटिंग ईएमएफ चं कन्वर्जन डीसी व्होल्टेज मध्ये करण्याचं काम कॉम्युटेटर करतो. सो इट बेसिकली वर्क्स लाईक अ रेक्टिफायर. थोडक्यात कॉम्युटेटर हा ऍज अ रेक्टिफायर म्हणून काम करतो. थोडक्यात हा काय करतो? एसीचं कन्वर्जन डीसीत करायला मदत करतो डीसी जनरेटरला. थोडक्यात हा ऍज अ रेक्टिफायर म्हणून काम करतो. याला मिळतो अल्टरनेटिंग ईएमएफ, हा कन्वर्जन करतो डीसी व्होल्टेज मध्ये. इट ऍक्ट्स लाईक अ रेक्टिफायर. It collects the current from the armature conductor and passes it to the external load via brushes. याला जो काही करंट कलेक्ट करतो हा जो करंट कलेक्ट करतो आर्मेचर कडून त्याला पास करतो एक्सटर्नल लोड कडे. जो करंट आर्मेचर वाइंडिंग कडून येतो तो कॉम्युटेटर कडे येतो. कॉम्युटेटर त्याला एक्सटर्नल लोड कडे ट्रान्समिट करतो किंवा ट्रान्सफर करतो वाया ब्रशेस. म्हणजे ब्रश वापरले जातात कॉम्युटेटर बरोबर. आर्मेचर वाइंडिंगचा करंट येतो कॉम्युटेटर कडे, कॉम्युटेटर कडून ब्रश कडे आणि ब्रश कडून एक्सटर्नल लोड कडे. डीसी मोटर इट हेल्प्स टू प्रोड्यूस युनिडायरेक्शनल टॉर्क. डीसी मोटर मध्ये जर वापरलं तर हा युनिडायरेक्शनल टॉर्क डेव्हलप करायला हेल्प करतो. युनिडायरेक्शनल टॉर्क डेव्हलप करणे इन द डीसी मोटर हे काम आहे कॉम्युटेटरचं. अशा पद्धतीने हे कॉम्युटेटरचे 3 फंक्शन आहेत. कन्वर्ट अल्टरनेटिंग ईएमएफ इनटू द डीसी व्होल्टेज लाईक अ रेक्टिफायर. सेकंड फंक्शन आहे आर्मेचर वाइंडिंगचं जे व्होल्टेज आहे ते एक्सटर्नल लोड कडे प्रोव्हाइड करणे. आणि तिसरं आहे डीसी मोटर मध्ये युनिडायरेक्शनल टॉर्क डेव्हलप करणे. काय डाऊट आहे का फंक्शन मध्ये आणि याच्यामध्ये? बरं, मटेरियल कोणतं वापरतात? जनरली कॉपर मटेरियल वापरतात, कारण करंटला कॅरी करायचंय त्याला. त्यामुळे जनरली हे कॉपर पासून बनवतात आणि कॉपर मध्ये सुद्धा खूप सारे सेगमेंट असतात. त्या सेगमेंटला इन्सुलेशन करायला थिन लेअर ऑफ मायका वापरतात. मायकाचा थिन लेअर वापरतात सेगमेंटला लॅमिनेशन करायला, इन्सुलेशन करायला. कॉपर पासून बनवतात कॉम्युटेटर, त्याच्यावर सेगमेंट असतात कॉपरचे, त्या सेगमेंटला इन्सुलेशन करतात थिन लेअर ऑफ मायकाने. काय डाऊट आहे मटेरियल वगैरे? ओके. म्हणजे थोडक्यात बघा बरं का, त्याला जेव्हा ईएमएफ मिळतो, त्याला जेव्हा करंट मिळतो कॉम्युटेटरला, तेव्हा म्हणजे तुमच्या डीसी जनरेटरला, तेव्हा तो करंट असा असतो. म्हणजे तो अल्टरनेटिंग करंट आहे, त्याचं कन्वर्जन असं करायचं, हे काम आहे कॉम्युटेटरचं. म्हणजेच थोडक्यात डीसी जनरेटरचं. पण त्याच्यामध्ये मेन फंक्शन कोण रोल करतो, कोण काम करतो? मेनली कॉम्युटेटर. कॉम्युटेटर अशाचं कन्वर्जन असं करतो. म्हणजे जे खाली होती वेव्ह फॉर्म ती अशी वर नेतो, पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर येतं बाळांनो ब्रश. सगळ्यात महत्वाचा शेवटचा पार्ट आहे ब्रश. आता यामध्ये ब्रश बद्दल जर बोलायचं झालं तर हे जे कॉम्युटेटर आहे हा रोटेटिंग असतो.
कॉम्युटेटर रोटेट होतो. सो इट इज नॉट पॉसिबल टू डायरेक्टली कनेक्ट द लोड डायरेक्टली टू इट. तुम्ही एक्सटर्नल लोड डायरेक्टली कॉम्युटेटरला जोडू शकत नाही, कारण कॉम्युटेटर रोटेट होतोय. रोटेटिंगला वायर कशी जोडायची? म्हणून हेन्स करंट इज कंडक्टेड फ्रॉम द आर्मेचर टू द एक्सटर्नल लोड बाय द कार्बन ब्रशेस. म्हणून आर्मेचर वाइंडिंगचा करंट कॉम्युटेटरकडे येतो. रोटेटिंग कॉम्युटेटरचा करंट एक्सटर्नल लोडकडे पास करण्याचं काम कार्बनचे ब्रश करतात. हे कार्बनचे ब्रश हे कनेक्ट केले जातात कॉम्युटेटरच्या सरफेसला. कॉम्युटेटरच्या सरफेसला कनेक्ट केले जातात. मग तो करंट प्रोव्हाइड केला जातो एक्सटर्नल लोडकडे. ब्रशेस व्हेरी विथ टाइम. ब्रश सारखे सारखे कॉम्युटेटरच्या सेगमेंटला घासतात. फ्रिक्शन होतं, त्यामुळे वेळेनुसार हे ब्रश झिजतात. व्हेरी विथ टाइम. दे शुड बी इन्स्पेक्टेड रेग्युलरली. ते झिजतात म्हणून त्यांचं रेग्युलरली इन्स्पेक्शन केलं पाहिजे, चेकिंग केलं पाहिजे, आहे की नाही? आणि वेळच्या वेळी रिप्लेस पण केले पाहिजे. ब्रशचं काम फक्त एवढं आहे, टू कलेक्ट करंट फ्रॉम कॉम्युटेटर. कॉम्युटेटरकडून येणारा करंट कलेक्ट करायचा आणि तो एक्सटर्नल लोडकडे ट्रान्सफर करायचा. कॉम्युटेटरकडून येणारा लोड करंट कलेक्ट करायचा आणि तो एक्सटर्नल लोडकडे ट्रान्सफर करायचा. मटेरियल युज्ड. ब्रश हे जनरली कार्बन किंवा ग्राफाइट पासून बनवले जातात. कार्बन किंवा ग्राफाइटचे ब्रश असतात. त्यांचा शेप जनरली रेक्टँग्युलर असतो असा. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रत्येक छोटा छोटा पार्ट जो डीसी जनरेटर डीसी मोटर मध्ये यूज केला जातो डीसी मशीन मध्ये, तो आपण डिटेल मध्ये पाहिला. काय डाऊट आहे का? बोला. ओके. आता हे जे डीसी जनरेटर आहे याचं वर्किंग प्रिन्सिपल काय, हे काम कसं करतं, हे सगळे कॉम्पोनंट आता मी गोळा केले, कलेक्ट केले, त्याला एकत्र कनेक्ट केलं. आता वर्किंग कसं होतं पहा. A DC generator operates on the principle of dynamically induced EMF in a conductor. DC जनरेटर जनरली डायनॅमिकली इंड्युस्ड EMF च्या कंडक्टरवर काम करतो. म्हणजे त्याला जो EMF मिळतो तो अल्टरनेटिंग आहे. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल नुसार इफ द फ्लक्स लिंक्ड विथ कंडक्टर इज चेंज्ड देन द EMF इज इंड्युस्ड इनटू द कंडक्टर. समजा ही फील्ड वाइंडिंग आहे. फील्ड वाइंडिंग म्हणजे कंडक्टर आहे. याला जो करंट मिळाला तो अल्टरनेटिंग करंट आहे. या अल्टरनेटिंग करंट जेव्हा फील्ड वाइंडिंग मधून फ्लो होतो तेव्हा तिथं डेव्हलप होते मॅग्नेटिक फील्ड पोल शू मध्ये. मग त्या मॅग्नेटिक फील्ड पासून त्या एअर गॅप मध्ये डेव्हलप होतो मॅग्नेटिक फ्लक्स. त्या मॅग्नेटिक फ्लक्समुळे आर्मेचर वाइंडिंग रोटेट व्हायला लागते. आर्मेचर वाइंडिंग रोटेट व्हायला लागली का त्यात पण फ्लक्स डेव्हलप होतो आणि हा फ्लक्स त्या ठिकाणी आर्मेचर वाइंडिंग मध्ये डायरेक्ट करंट डेव्हलप करतो, इंड्यूस करतो. हे सगळं शॉर्टकट मध्ये एका सेंटेन्स मध्ये सांगितलं की जो काही फ्लक्स फील्ड वाइंडिंग मध्ये डेव्हलप होतो तो ट्रान्सफर होतो आर्मेचर वाइंडिंग कडे आणि आर्मेचर वाइंडिंग मध्ये डेव्हलप होतो डीसी करंट. मग तो डीसी करंट कॉम्युटेटरकडे जातो, कॉम्युटेटरकडून ब्रशकडून एक्सटर्नल लोडकडे. इन केस ऑफ डीसी जनरेटर व्हेन आर्मेचर वाइंडिंग इज रोटेटेड, जेव्हा आर्मेचर वाइंडिंग रोटेट होतो प्राइम मूव्हरवर म्हणजे शाफ्टवर, देन द फ्लक्स लिंक्ड विथ चेंजेस, मग त्याचा फ्लक्स चेंज होतो. मग रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स जसं वाढेल तसं करंट सुद्धा जास्त डेव्हलप होत जाईल. करंट डेव्हलपमेंट म्हणजे इंड्युस्ड करंटची व्हॅल्यू वाढेल. कारण अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ऍज द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीजेस, इंड्युस्ड EMF ऑल्सो इन्क्रीजेस. ओके. म्हणजे थोडक्यात डीसी जनरेटर मध्ये जी आर्मेचर वाइंडिंग रोटेट होते ती प्राइम मूव्हरवर रोटेट होते. रोटेट झाल्यानंतर आर्मेचर वाइंडिंगच्या लिंकेज मध्ये जो फ्लक्स आहे तो कंटिन्युअसली चेंज होतो. फ्लक्स चेंज झाला की त्यामध्ये EMF इंड्यूस होतो. याला म्हणतात EMF इंड्यूस होणं अकॉर्डिंग टू द सेकंड फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅराडेचा जो सेकंड लॉ आहे ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा, त्या ठिकाणी आर्मेचर वाइंडिंग मध्ये EMF जनरेट होतो. कसं माहितीये? द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स ज्या रेटने चेंज होतो तेवढा जास्त EMF इंड्यूस होतो आर्मेचर वाइंडिंग मध्ये. हे प्रिन्सिपल आहे डीसी जनरेटरच्या वर्किंगचं. काय डाऊट आहे? माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना फॅराडेज लॉ. त्यानंतर येतं बाळांनो, दिस इज द प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ डीसी जनरेटर. डीसी जनरेटरचं प्रिन्सिपल इतकं सिंपल आहे की ते म्हणतात की जसा मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द आर्मेचर वाइंडिंग चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम, देन EMF इज इंड्युस्ड विदिन द आर्मेचर वाइंडिंग. रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स जसा आर्मेचर वाइंडिंग मध्ये बदलेल तसा EMF इंड्यूस होईल आर्मेचर वाइंडिंग मध्ये आणि तो असेल डीसी करंट.
ओके. प्रॅक्टिकल डीसी जनरेटर मध्ये काय होतं बरं, आता हे पाहिलं आपण, हे तर थेरॉटिकली वर्किंग प्रिन्सिपल पाहिलं, हे 2 मार्कला येतं जनरली. प्रॅक्टिकल डीसी जनरेटर हा या डायनॅमिक इंडक्शनच्या प्रिन्सिपलवर काम करतो. डायनॅमिक इंडक्शन म्हणजे काय, असं इंडक्शन ज्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्सची व्हॅल्यू कंटिन्युअसली बदलते, त्यामुळे ईएमएफ इंड्यूस होतो आणि मग डीसी करंट जनरेट होतो. बघा याच्यामध्ये काय प्रिन्सिपल आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा फील्ड वाइंडिंग टू प्रोड्यूस अ मॅग्नेटिक फ्लक्स. मला सांगा आपल्या डीसी जनरेटर मध्ये करंट कुठं फ्लो होतोय सुरुवातीला, फील्ड वाइंडिंग मध्ये. फील्ड वाइंडिंग मध्ये जो करंट फ्लो होतो तो आहे एसी करंट. कोणता करंट आहे, एसी करंट. या एसी करंट, त्या एसी करंटमुळे पोल मध्ये डेव्हलप होतो मॅग्नेटिक फ्लक्स. तो फ्लक्स त्या एअर गॅप मध्ये येतो. आता तो फ्लक्स एअर गॅप मध्ये आलेला आहे, विचार करा तो फ्लक्स सारखा चेंज होतोय. तो फ्लक्स जर चेंज होतोय तर त्या फ्लक्सला अकोमोडेट करायला आर्मेचर वाइंडिंग रोटेट होते शाफ्टवर. आता आर्मेचर वाइंडिंगच्या रिलेटेड जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे तो कंटिन्युअसली चेंज होतोय. मग रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स नुसार त्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होतो, म्हणजे करंट इंड्यूस होतो. हे झालं प्रिन्सिपल फॉर डीसी जनरेटर, ऑपरेटिंग प्रिन्सिपल फॉर डीसी जनरेटर. आणि मग ते मेकॅनिझम आर्मेचर वाइंडिंग कडे जातं, आर्मेचर वाइंडिंग रोटेट होतं आणि त्यामध्ये डेव्हलप होतो इलेक्ट्रिक करंट म्हणजेच इंड्युस्ड ईएमएफ. ही रोटेटिंग वाइंडिंग म्हणजेच आर्मेचर वाइंडिंग असते, जी मूवेबल कंडक्टर म्हणून काम करते. आणि ते जे मशीन आहे त्यामध्ये जो प्राइम मूव्हर आहे, इट इज युज्ड टू रोटेट द आर्मेचर वाइंडिंग. शाफ्ट म्हणजे प्राइम मूव्हर, त्याच्यावर लावलेली आर्मेचर वाइंडिंग ती रोटेट होते. कशामुळे, कारण रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स मुळे. रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स मुळे आर्मेचर वाइंडिंग रोटेट होते आणि रोटेट होते तेव्हा तिच्यात ईएमएफ इंड्यूस होतो. काय डाऊट आहे का याच्यात, जमेल ना कन्सेप्ट? मी ज्याला मार्किंग केलंय तेच तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचंय. मग वर्किंग प्रिन्सिपल त्यांनी परत एकदा सांगितलं. मग तुम्ही म्हणले इथं तर करंट जनरेट झाला, पण त्या जनरेट झालेल्या करंटची डायरेक्शन कोणती आहे? द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड व्होल्टेज इन द आर्मेचर वाइंडिंग इज गिव्हन बाय फ्लेमिंग्स राईट हँड रूल. त्यासाठी फ्लेमिंगचा राईट हँड रूल वापरला जातो. फ्लेमिंग्स राईट हँड रूल लक्षात ठेवा. जो ईएमएफ इंड्यूस झाला, जो इलेक्ट्रिक करंट जनरेट झाला, त्याची डायरेक्शन डिसाइड करण्याकरता फ्लेमिंग्स राईट हँड रूल वापरतात. फ्लेमिंग्स राईट हँड रूल आपल्याला पाहायचा आहे टू डिसाइड द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. पण त्या अगोदर तुम्हाला हे सांगितलं की तिथं करंट कसा जनरेट झाला, त्यासाठी फॅराडेचे लॉज दिले, पण ते आता ह्या सेमिस्टरला आपल्याला नाहीये, पण माहिती म्हणून असू द्या. काय, फर्स्ट लॉ स्टेट दॅट, फॅराडेचे 2 लॉ आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे. फर्स्ट लॉ स्टेट दॅट व्हेनेवर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स लिंकिंग विथ द कॉइल चेंजेस, ईएमएफ गेट इंड्युस्ड इन द कॉइल. ते म्हणतात की 2 कॉइल आहे, एका कॉइल मधून जर अल्टरनेटिंग करंट तिथून फ्लो होतोय तर आजूबाजूला मॅग्नेटिक फ्लक्स डेव्हलप होतो. तो मॅग्नेटिक फ्लक्स जितक्या जास्त चेंज होईल, जितक्या जास्त त्या मॅग्नेटिक फ्लक्सच्या व्हॅल्यू चेंज होत जातील, तसा त्या कॉइल मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स डेव्हलप होईल आणि मॅग्नेटिक फ्लक्स मुळे तिथे डेव्हलप होईल ईएमएफ. त्या कॉइल मध्ये ईएमएफ इंड्यूस होईल. सच अन ईएमएफ प्रेझेंट ॲज लॉंग एज चेंज इज टेकिंग प्लेस. तो ईएमएफ त्या कॉइल मध्ये तोपर्यंत राहतो जोपर्यंत मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतोय. मॅग्नेटिक फ्लक्स जर कॉन्स्टंट राहिला तर ईएमएफ जनरेट होणार नाही. मग आर्मेचर वाइंडिंग मधून जर डीसी करंट कंटिन्युअसली फ्लो व्हावा असं वाटतंय, तर आर्मेचर वाइंडिंग मध्ये जो मॅग्नेटिक फ्लक्स लिंक केलेला आहे तो मॅग्नेटिक फ्लक्स कंटिन्युअसली चेंज झाला पाहिजे. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तरच ईएमएफ इंड्यूस होतो, असं इथे सांगितलंय. याचं ऍप्लिकेशन आताच सांगितलं, डीसी जनरेटर, डीसी अल्टरनेटर. काय डाऊट आहे? बरं, आता फॅराडेचा सेकंड लॉ काय सांगतो की व्हेनेवर कंडक्टर कट्स, जेव्हा एकदा तुम्ही करंट कंडक्टर कट केला, then magnetic flux and EMF is induced in the current of the magnetic magnitude of which it is proportional to the rate of change of conductor cuts by the magnetic field. ते म्हणतात की तिथं जो EMF इंड्यूस होतो इतकं खरं आहे, पण तो EMF किती इंड्यूस होतो, तो EMF किती इंड्यूस होतो म्हणजे त्याची क्वांटिटी काढायची आहे. इंड्यूस झालेला जो EMF आहे त्याची क्वांटिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला हे पाहावं लागेल की मॅग्नेटिक फ्लक्सच्या ज्या लाईन्स आहेत त्याला आर्मेचर वाइंडिंग किती वेळा कट करते. मॅग्नेटिक फील्डला आर्मेचर वाइंडिंग किती कट करते, जितक्या जास्त वेळा ती कट करेल तितका इंड्यूस ईएमएफ जास्त इंड्यूस होईल. इथपर्यंत क्लिअर? मग हे म्हणतात की बाबा या ठिकाणी सेकंड लॉ मध्ये आपल्याला असं सांगितलं की जितक्या जास्त वेळा मॅग्नेटिक लाईन फ्लक्स लाईन्सला आर्मेचर वाइंडिंग कट करेल म्हणजे जेवढं त्याला क्रॉस करेल 90 डिग्री मध्ये, तितक्या जास्त ईएमएफ इंड्यूस होणार. याला म्हणतात फॅराडेज सेकंड लॉ. हे पण एक्झामला येत नाही. म्हणजे फ्लक्स लिंकेजची व्हॅल्यू जितकी जास्त बदलेल
तितकं जास्त त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होणार. टू फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस ईएमएफ इन द जनरेटर अँड अल्टरनेटर, याचा यूज असा आहे की जो ईएमएफ इंड्यूस झाला त्या इंड्यूस्ड ईएमएफ ची जर क्वांटिटी फाइंड आउट करायची असेल तर फॅराडेज सेकंड लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वापरतात. बरं, तुम्ही म्हणले फॉर्म्युला काय, इंड्यूस्ड ईएमएफ म्हणजे ई इज इक्वल टू एन, एन म्हणजे त्या कॉइलला आर्मेचर वाइंडिंग वर असलेले नंबर ऑफ टर्न्स आर्मेचर वाइंडिंगच्या, डीक्यू अपॉन डीटी डेरिव्हेटिव्ह सगळे शिकलात. फाय म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स, मग रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम गिव्स इंड्यूस्ड ईएमएफ मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ टर्न्स ऑफ आर्मेचर वाइंडिंग. कळाला असेल फॉर्म्युला. एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स आर्मेचर वाइंडिंगच्या कॉपरच्या, आणि रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम जितका जास्त तेवढा इंड्यूस्ड ईएमएफ जास्त. हा फॉर्म्युला दिला फॅराडेज सेकंड लॉने, हे पण आपण पाहिले सेकंड सेमिस्टरला. आता फ्लेमिंगचा राईट हँड रूल काय सांगतो पहा. फ्लेमिंगचा राईट हँड रूल खूपच जास्त वेळा एक्झामला आलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. फ्लेमिंग राईट हँड रूल सांगतात लेट द थंब अँड फर्स्ट टू फिंगर्स ऑफ द राईट हँड अरेंज्ड इन द राईट अँगल टू इच अदर. तुम्हाला राईट हँड घ्यायचा आहे, फ्लेमिंग राईट हँड रूल आहे, तर तुमचा थंब आणि थंबच्या नंतर असलेले जे दोन फिंगर्स आहेत त्या तिघ एकमेकांना असे आपण अपॉइंट करायचे की हे तिघ एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर झाले पाहिजे. थंब आणि हे फर्स्ट टू फिंगर्स अशा पद्धतीने अरेंज करायचे की ते म्युच्युअली परपेंडिक्युलर व्हायला हवेत. तिघ, हा या दोघांना परपेंडिक्युलर, हा या दोघांना परपेंडिक्युलर, आणि हा या दोन फिंगरला परपेंडिक्युलर केले, अरेंज केले. पुढे लेट द फर्स्ट फिंगर पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. ही जी फर्स्ट फिंगर, याला फर्स्ट फिंगर म्हणतात. मग हे जे फर्स्ट फिंगर आहे ती कोणत्या डायरेक्शनला शो करायची, नॉर्थ टू साऊथ पोलला. नॉर्थ कडून साऊथ पोल ज्या डायरेक्शनला आहे त्या डायरेक्शनला फर्स्ट फिंगर पाहिजे, नॉर्थ कडून साऊथ कडे. मग फर्स्ट फिंगर इंडिकेट्स नॉर्थ टू साऊथ पोल. थोडक्यात काय, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. ठीक आहे. अँड द आउटस्ट्रेचड फिंगर, आणि बाहेरच्या बाजूला हे जे आउटस्ट्रेचड थंब पॉइंट आहे, हा बाहेरच्या बाजूला काढलेला थंब पॉइंट, हा दाखवतोय डायरेक्शन ऑफ कंडक्टर मोशन. कंडक्टरचं मोशन ज्या डायरेक्शनला होतं त्या डायरेक्शनला कोण आहे, थंब. थंब हा कंडक्टरच्या मोशनच्या डायरेक्शनला शो करतोय. ह्या मोशन शो करतोय मॅग्नेटिक फ्लक्स लाईनचं. मग ही जी मिडल फिंगर आहे, ही मिडल फिंगर काय शो करते, सेकंड फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द इंड्यूस्ड ईएमएफ. म्हणजे जर फ्लेमिंग राईट हँड रूलने मी राईट हँड घेतला, त्याचे तीन थंब आणि हे दोन फिंगर जर एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर अरेंज केले तर ही फर्स्ट फिंगर, जर ही फर्स्ट फिंगर शो करते इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या डायरेक्शनला, म्हणजे नॉर्थ कडून साऊथ पोलला जर हे शो करते आणि थंब शो करतोय मोशन ऑफ कंडक्टरला, देन ही जी मिडल फिंगर आहे म्हणजे ही जी सेकंड फिंगर आहे ती इंडिकेट करते डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ. मला वाटतं कळालं असेल. हे झालं त्याचं स्टेटमेंट आणि ही झाली फिगर. फिगर काढायची गरज नाहीये, पण तुम्ही फक्त एरो दाखवले तरी चालतं. जर इथे कंडक्टरचं मोशन आहे आणि इकडे डायरेक्शन ऑफ फ्लक्स आहे तर मग ही सेकंड फिंगर इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन शो करते पा. पण हे दोघं त्या डायरेक्शनला आपण अरेंज करायची. मग ही काय दाखवेल, इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन. इकडे मॅग्नेटिक फ्लक्सची डायरेक्शन शो करतोय, हे कंडक्टरच्या मोशनची डायरेक्शन आहे. मग ही तिसरी फिंगर इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन शो करत असते. काय डाऊट आहे का पा, स्टेटमेंट आणि फिगर फक्त एरो काढायचे, हात नाही काढायचा, आणि स्टेटमेंट. आणि डाऊट ओके. फ्लेमिंग राईट हँड रूल मध्ये त्यांनी हे दिलंय, पण हे काढण्याची काही गरज नाहीये इथे या ठिकाणी. बघा असं समजा की या ठिकाणी जे कंडक्टर आहे ते मोशन त्याचं वर खाली आहे, मग थंब येणार वर, फ्लक्सची डायरेक्शन नॉर्थ कडून साऊथ कडे, म्हणजे बघा असं. मग इंड्यूस्ड ईएमएफ पुढे जनरेट होणार ह्या बाजूला. कळालं मला काय म्हणायचं. पुढे पहा, इकडे पहा, मोशन वर खाली आहे पण नॉर्थ टू साऊथ तिकडे आहे ना, मग आपल्याला असं दाखवावं लागेल या बाजूला असं. मग नॉर्थ टू साऊथ फर्स्ट फिंगर आहे पहा, हे इकडे मोशन ऑफ कंडक्टर वर खाली होतंय, म्हणजे करंट कोणत्या डायरेक्शनला गेला, त्या डायरेक्शनला गेला करंट. तसंच इथं पण आहे. कळालं तुम्हाला. हे काढण्याची काही आवश्यकता नाही एक्झामला. ओके. आता ते म्हटलात की बाबा फॉर्म्युला काय, इंड्यूस्ड ईएमएफ चा फॉर्म्युला काय, मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ. इंड्यूस्ड ईएमएफ जो ईएमएफ इंड्यूस होतो त्याचा फॉर्म्युला आहे BL_V sin थिटा व्होल्ट. काय फॉर्म्युला आहे, BL_V sin थिटा. बी म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इन वेबर पर मीटर स्क्वेअर, एल म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ मुव्हिंग कंडक्टर, कंडक्टर मुव्हिंगची व्हेलॉसिटी. याच्यात टाकलं की तुम्हाला भेटते इंड्यूस्ड ईएमएफ ची क्वांटिटी.
इंड्युस्ड ईएमएफ चा शेप कसा आहे, शेप साठीच फॉर्म्युला दिलेला आहे, E इज इक्वल टू BLV साइन थिटा, आणि हा इंड्युस्ड ईएमएफ चा शेप असा आहे. आता ऍक्च्युली काय होतं, इंड्युस्ड ईएमएफ चा शेप त्यांनी या पद्धतीने दाखवलेला आहे बरं का, आर्मेचर वाइंडिंग मध्ये सायनुसॉइडल आहे. कसा शेप आहे, सायनुसॉइडल शेप, सायनुसॉइडल आहे. आणि हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला एवढं लक्षात ठेवा, एक्झामला येत नाही पण माहित असू द्या, जर आपल्याला न्यूमरिकल्स आले तिथे फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके. आता सिंगल लूप जनरेटर, सिंगल लूप जनरेटर म्हणजे एक लूप घेतलेला आहे रेक्टँग्युलर, ही कॉईल आहे रेक्टँग्युलर कॉईल, थोडक्यात हा जनरेटर आहे. आणि हा झाला शाफ्ट. ठीक आहे, शाफ्टवर लावलेले आहेत हे दोन स्लिप रिंग, स्लिप रिंगला कनेक्ट केले खाली हे ब्रश, आणि ब्रशला कनेक्ट केला पुढे लोड. इकडं परमनंट मॅग्नेट आहे, नॉर्थ पोल साऊथ पोल, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स आहे. मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये शाफ्ट आणि शाफ्टला लावलेली एक रिंग, एक रेक्टँग्युलर कॉईल, ह्या बाजूला ए या बाजूला बी म्हणतो. जेव्हा ही रेक्टँग्युलर कॉईल मॅग्नेटिक फ्लक्सला कट करेल तेव्हा ती रोटेट होईल. ती रोटेट झाली की शाफ्ट रोटेट होईल. शाफ्ट रोटेट झाला की स्लिप रिंग रोटेट होणार आणि त्याच्यामध्ये करंट इंड्यूस होणार. करंट इंड्यूस झाला की ब्रश मधून एक्सटर्नल लोडकडे करंट ट्रान्सफर होणार. याला म्हणतात सिंगल लूप डीसी जनरेटर. सिंगल लूप आहे ना इथं, म्हणून याला सिंगल लूप डीसी जनरेटर म्हणतात. हे बघा असा सिंगल लूप असतो तो. ओके. या स्लिप रिंगला कॉम्युटेटर 1 कॉम्युटेटर 2 पण म्हणतात. ओके. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता द अल्टरनेटर कन्सिस्ट ऑफ परमनंट मॅग्नेट. याच्यामध्ये जो अल्टरनेटर आहे तिथं परमनंट मॅग्नेट आहे, त्याला दोन पोल आहे, नॉर्थ आणि साऊथ पोल, आणि त्याच्यामध्ये एक रेक्टँग्युलर कॉईल आहे, सिंगल टर्न रेक्टँग्युलर कॉईल, जी बनवली आपण कंडक्टिंग मटेरियलची म्हणजे कॉपरची. त्यानंतर सिंगल टर्न कॉईल मध्ये दोन कंडक्टर, एका बाजूला कंडक्टर ए, एका बाजूला कंडक्टर बी, रेक्टँग्युलर कॉईल झाली ती. या कंडक्टरला कनेक्ट केलं एकमेकांबरोबर C1 आणि C2 बरोबर, दोन एंडला. एक एंड आहे एका कंडक्टरचं C1, एका कंडक्टरचं एंड C2. त्यानंतर पुढे त्या ज्या शाफ्टवर आपण ही रिंग माउंट केली, हे जे रेक्टँग्युलर कॉईल माउंट केली, तिला पुढे आहे कनेक्ट केलेले दोन स्लिप रिंग्स. स्लिप रिंग माउंटेड ऑन द सेम शाफ्ट. त्याच शाफ्टवर पुढे स्लिप रिंग आहे. त्यानंतर ती जी कॉईल आहे ती कॉईल रोटेट व्हायला लागेल क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. कॉईल रोटेट व्हायला लागली का स्लिप रिंग सुद्धा रोटेट होणार, कारण त्या सेम शाफ्टवर माउंट केल्यात. स्लिप रिंग रोटेट झाल्या की त्यानंतर त्या स्लिप रिंगला ब्रश कनेक्ट केलेले आहेत. ब्रश मात्र रोटेट होत नाही, ब्रश स्टेशनरी आहेत. ठीक आहे. ते त्या स्लिप रिंगवर फक्त आपण काय केलेत, ते फक्त रेस्ट केलेत त्या स्लिप रिंगवर. मग इलेक्ट्रिकल कनेक्शन या पद्धतीने होणार जेव्हा तुमची सिंगल टर्न कॉईल रोटेट व्हायला लागेल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला किंवा क्लॉकवाईज डायरेक्शनला. हे परमनंट मॅग्नेटच्या फ्लक्सच्या डायरेक्शनवर डिपेंड आहे, कुणीकडे रोटेट होईल. ती रोटेट व्हायला लागली की शाफ्ट रोटेट होणार. शाफ्ट रोटेट झाला की त्या ठिकाणी अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इलेक्ट्रिसिटी इंड्यूस होणार. ती जाणार स्लिप रिंगकडे, स्लिप रिंग मधून ब्रशकडे, ब्रशकडून एक्सटर्नल लोडकडे, आणि अशा पद्धतीने ईएमएफ इंड्यूस झाला सिंगल लूप डीसी जनरेटर मध्ये. किती जनरेट झाला, फॉर्म्युला आहे BLV साइन थिटा. बी म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आहे, एल म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर आहे, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ कंडक्टर आहे. ओके. हे बघा अशा पद्धतीने हे इथं कॉईल दिसते ते रोटेट होणार, इथे परमनंट मॅग्नेट दिसतात हे पहा, आणि जी इंड्युस्ड ईएमएफ आहे तो सायनुसॉइडल आहे बरं का. ओके. अशा पद्धतीने सिंगल टर्न अल्टरनेटर मध्ये सायनुसॉइडल व्होल्टेज जनरेट होतं. पूर्ण डीसी जनरेटर डिटेल मध्ये आजच्या लेक्चरला आपण एक्सप्लेन केलं. तुम्ही नोट्स असे मार्क करून घ्या. ओके. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टॉपिक पाहूयात. ओके. बाय स्टुडंट्स.